बी.एड ॲडमिशन 2025-26 तर फायनली बी.एड डिपार्टमेंट यांच्याकडून संपूर्ण जे वेळापत्रक आहे हे साईटवर उपलब्ध करून दिलेलं आहे। जर तुम्ही साईटवर आले तर साईटवर संपूर्ण माहिती बघू शकता आणि आता विद्यार्थी भरू शकणार आहे त्यांचे कॅप राऊंडचे फॉर्म आणि कॅप राऊंड 1 आणि कॅप राऊंड 2 चे फॉर्म आपल्याला सोबत फिलअप करून घ्यायचे। त्यामुळे विद्यार्थ्यांना जो फॉर्म भरणार आहे त्यामध्ये काळजीपूर्वक फॉर्म फिलअप करायचा। तर बघू शकता अशा प्रकारे कॅप जेही 2025-26 साठी आपल्याला ॲडमिशन घ्यायची आहे त्याबद्दलचे संपूर्ण वेळापत्रक साईटवर उपलब्ध झालेले आहे। तर बघू शकता कॅप राऊंड 1 तर रजिस्ट्रेशन आणि यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे 8 तारखेपर्यंत कंप्लीट होऊन जाणार आणि त्यानंतर जी आपली प्रोविजनल मेरिट लिस्ट आहे राऊंड 1 साठी ही 9/8/2025 ला साईटवर उपलब्ध होणार आणि विद्यार्थी त्यांच्या फॉर्ममध्ये असलेली त्रुटी 9 तारीख ते 11 तारखेच्या मधात दुरुस्ती करू शकतात आणि त्यानंतर होणार फायनल मेरिट लिस्ट 14 तारखेला। 14 तारखेला फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर विद्यार्थी भरू शकतात ऑप्शन फॉर्म। कॅप राऊंड 1 आणि कॅप राऊंड 2 साठी ऑप्शन फॉर्म हा एकच असणार आहे। 15 तारीख ते 18 तारखेच्या मधात विद्यार्थ्यांना भरायचे आहे कॅप राऊंड 1 चा फॉर्म आणि कॅप राऊंड 2 चा फॉर्म। हे दोन्ही फॉर्म सोबत असणार आहे। तुम्ही कॅप राऊंड 2 मध्ये फॉर्म चेंजेस करू शकत नाही, म्हणजे तुम्ही ऑप्शन चेंज करू शकत नाही। जे तुम्ही ऑप्शन कॅप राऊंड 1 ला देणार तेच ऑप्शन तुम्हाला कॅप राऊंड 2 ला लागणार आहे। त्यामुळे कॅप राऊंड 1 आणि कॅप राऊंड 2 चे ऑप्शन देताना काळजीपूर्वक ऑप्शन आपल्याला फिलअप करायचे आहे। आणि त्यानंतर बघू शकता कॅप राऊंड 1 चा जो रिझल्ट आहे हा 21 तारखेला साईटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। 22 तारीख ते 25 तारखेच्या मधात विद्यार्थी ॲडमिशन घेणार आणि त्यानंतर विद्यार्थ्यांची ॲडमिशन ही पोर्टलवर 26 तारखेला डिस्प्ले करण्यात येणार आहे। तर अशा बद्दलचा कॅप राऊंड 1 आणि कॅप राऊंड 2 चा टाइम टेबल देण्यात आलेला आहे। आणि त्यानंतर बघू शकता कॅप राऊंड 2 मध्ये फक्त आपल्याला वॅकन्सी डिस्प्ले करण्यात येणार आहे आणि डायरेक्टली कॅप राऊंड 2 चे अलॉटमेंट होणार आहे 29/8/2025 ला आणि विद्यार्थी 30 ते 2 या तारखेमध्ये त्यांचा प्रवेश घेऊ शकतात आणि त्यानंतर विद्यार्थ्यांची ॲडमिशन 3/9/2025 ला ही साईटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर अशा बद्दलचे हे वेळापत्रक आहे। तर आता विद्यार्थ्यांची जेही प्रतीक्षा होती हे संपलेली आहे। तर 9 तारखेला आपली प्रोविजनल मेरिट लिस्ट साईटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। मेरिट लिस्ट लागल्यानंतर संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार आणि कॅप राऊंड 1 आणि 2 चा फॉर्म कसा भरायचा या संदर्भात सुद्धा तुम्हाला संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।